असते आणि घेणारा वर असतो. व्यसन येते. पण ऐका श्रोते, दान विषय इतका महत्वाचा आहे. मग हे जे दान सगळं केलं जातं, या दानाचे काही प्रकार आज मी तुम्हाला सांगतो. पहिलं दान आहे नित्यदान. लिहून घ्या दानाचे प्रकार. हे जे मटेरियल आहे ना, हे कोणी वक्ता नाही सांगत, मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय. नित्यदान. नित्यदान या शब्दाचा अर्थ आहे तुमची इच्छा असो नसो, भाव असो नसो, तुम्हाला ते नित्यदान करायचंच आहे आणि केलंच पाहिजे. जेवण करताना भाताचा घास उचलल्यानंतर आपली संस्कृती आहे, आपण ताटाचा बाहेर ते ठेवतो आणि ताटाला पाणी फिरवतो. हे नित्यदान आहे. काय बारीक अभ्यास केलाय आमच्या ऋषी मुनींनी. कोणी कीटक, कोणी मुंग्या माझ्या घरामध्ये जे राहत आहेत मला माहिती नाही, निदान हे 4 कण खाली जमिनीवर टाकले तर त्या बारीक सूक्ष्म जीवांचं आज भोजन होईल. मी जेवण करण्याच्या आधी त्यांना जेवण देणं, याला नित्यदान म्हणतात. शोधे सहज आहे, याच्यासाठी खूप खर्च नाहीये. नित्यदान. एखाद्या वेळेला जेवणारा तरी 4 घास बाजूला टाकायचं विसरून जाईल, पण पिणारा पा तुम्ही ग्लासात बोल बुडवून बरोबर आबा असंच करताना तो 4 थेंब बाजूला टाकतो नित्यदानामध्ये. म्हणून आज जेवायला बसाल ना, 2 दाणे, जास्त नाही, अन्न पण वाया घालवायचं नाही, पण सर्वांनी जर 2 दाणे बाजूला ठेवले, ताटाला पाणी फिरवलं, तर ते कीटक, पतंग, मुंगी जो कोणी असेल तो खाईल आणि त्याचं जे पोट भरेल त्याचं पुण्य आपल्याला बदल करेल. हे नित्यदानाचं एक उदाहरण. नंबर 2, नित्यदान जे तुम्हाला करायचं आहे, ज्याचं विशेष पुण्य आहे. आणि ते नित्यदान काय श्रोतेजन, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही भगिनी स्वयंपाक करता, ज्या वेळेला सगळा स्वयंपाक तयार होतो, त्यावेळेला घरच्या लोकांना वाढण्याचा आधी आम्ही ताटामध्ये तो पदार्थ घेतो. सगळ्यांना माहिती आहे देव खाणार नाही, देवाची मूर्ती जेवणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी हे नित्यदानाचं एक उदाहरण आहे. एखादा विग्रह आपल्याकडे, आपली निष्ठा कृष्णावर असेल तर कृष्ण, राम असेल तर राम, पांडुरंग असेल तर पांडुरंग, जे कोण त्यांच्या समोर बसा, बघा त्याच्याकडे आणि सांगा, तुझ्या दयेनं ताटभर अन्न खातोय. दुपारी 12 वाजेला आणि संध्याकाळी 7 वाजेला पोटाने दिलेली भूक तूच आहे आणि मिळणारा अन्न देणारा सुद्धा तूच आहे. तुझ्या दयेने माझ्या ताटामध्ये आतापर्यंत येऊन गेलंय. माझ्या कष्टाला फळ लावणारा तू आहे. प्रभू ये बैस. जुन्या धोळ्यातल्या भगिनी गाणं म्हणायचं, देव जेवला ग देव जेवला. म्हणतो म्हणा गाई आहे. जुन्या डोळ्यातल्या भगिनी तुम्ही म्हणत असाल, मला देव जेवला ग देव जेवला. या डोळ्यांनी बिग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग. या डोळ्यांनी बिग पाहिला, या डोळ्यांनी बिग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. कमरे भरचा काढूया, कमरे भरचा काढूया. पाहिला आणि देव जेवला, याला नित्यदान म्हणतात. शोधे हे केलं पाहिजे. देवालाच खाऊ घालण्यामध्ये, आता देवाने सगळं दिलंय आणि काही लोक म्हणतात सगळं देवाने दिलंय आणि मग देवाला नैवेद्य करण्यात काय अर्थ आहे. अशी काही विद्वान आहे, मला भेटले तसे. त्याने दिलंय मग त्याला देण्यात काय अर्थ आहे. एक सांगू तुम्हाला, हा माझा शंभ्या लहान होता,
अजून लहानच आहे पण याच्यापेक्षा लहान होतो. एकदा मी जेवण करत होतो, त्याने माझ्या ताटातून खिचडी उचलली आणि माझ्याच तोंडात घास घातला. हे करण्यामध्ये सुख आहे का आनंद आहे? नीट उत्तर द्या. आणि तुम्ही जे पण देत ते तुम्हाला सिद्ध करून द्या मला. सुख आहे का आनंद आहे? हा, आनंद आहे, सुख नाहीये. सुख नाहीये, पण काय आहे? ताट माझं आहे. दोन शब्दाचं कष्टाने बोलून मी कमवून आणलेलं ताट माझं आहे, पण माझा नातू माझ्याच ताटातलं उचलून जेव्हा माझ्या तोंडात घास घालतो तेव्हा माझा 100 घास खाल्लेल्यापेक्षा त्या एका घासाचा आनंद मला जास्त आहे. तसं त्या देवाचं आहे, दिलेलं परमात्म्याने. आपण त्याचे नातू बना आणि आपल्या आजोबासारखं तुझं तुला तेरा तुझं तो देत आहे, याला म्हणतात नाही, याला म्हणतात नाही घेते ना. अभ्यासिरंतरिक्ष शीर्ष्णो देहो समवर्तन परभ्याम निर्दिशा क्षोत्रा तथा लोकान यजुर्वेद. मी तुला समर्पित करतोय. मी तुझा नातू आहे, मी तुझं बाळ आहे, आणि घे ना, घे. बहिणी सुद्धा मुलाला जीव घालतात ना, त्या घासाला नाव देतात चिवचा. घे ना. आपल्या घरी चिमणी येते ना, महाचिमणी, ये ग चिव, तू घेते का? बाळ खात नाही, मग तो बाळ लगेच खातो की आपला घास चालला जाईल. महाचिवचा. वरण भात उचलते, चिवचा है ना. मग कढी पोळी घेते, काऊचा. मग बर्फीचा तुकडा घेते, मामाचा. खोडा घेते, काकाचा. तिखट भजी घेते, पप्पाचा. समझने वाले समझ जाओ. हा पप्पाचा, थोडा काकाचा, बर्फी मामाचा, हा बासुंदी आत्याची है ना. अरे ज्या वेळेला तो घास खाऊ घातला जातो, म्हणून नैवेद्य हे जे दान आहे याला नित्यदा हे केलंच पाहिजे. देवाच्या समोर जेवायला बसायचं. मला तिकडे येता येतं जेवायला. का बसतो मी माझ्या पांडुरंगापुढे? तुझ्या दयेने 2 घास मिळत आहेत. पोटात वेळेवर अन्न येणं हे इतकी साधी गोष्ट समजू नका. तुम्ही श्रीमंत राहा, लखपती राहा, करोडपती राहा, पण 2 घास वेळेवर पोटात अन्न पडणं ही त्याच्या हातातली क्रिया आहे. हे कधीही विसरायचं नाही. टाळी, होळी आणि पोळी या 3 गोष्टी परमात्म्याच्या हातामध्ये. रात्री मी प्रेमानंदांचं ऐकत होतो तेव्हा प्रेमानंद स्वामींनी सांगितलंय, तुम्हारे जन्म होने से पहले. ही काही का प्रेमानंदांचं आहे, माझं नाही आहे. मी कधीच जे माझं असेल ते मी सांगतो, मेड इन ब्राह्मणपुरी, पण जे ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. प्रेमानंद स्वामींनी सांगितलं, खास करून ऐका, ज्यांना ज्यांना प्रश्न आहे त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. काय म्हणाले प्रेमानंद स्वामी? तुम्हारा जन्म होने से पहले ये तय हो चुका है कि तुम्हारी शादी किसके साथ होगी. तुम्हारा जन्म होने से पहले ये तय हो चुका है कि तुम्हारी शादी किसके साथ होगी, और सूरज निकलने से पहले ये तय हो चुका है कि तुम कितने बजे किसके वहां क्या खाओगे. सूरज निकलने से पहले. तरी माणूस अभिमान करतो, तरी माणूस चिंता करतो, तरी अरे चिमणीला साखरेच्या डब्यापर्यंत कसं याच्यावर तर विचार करा. एवढीशी मुंगी, त्या मुंगीला नाक केवढा असेल आणि त्या नाकाला होल केवढा असेल, आणि त्याच्यात त्या साखरेचा सुगंध जातो आणि ती बरोबर साखरेच्या डब्याकडे जाते. याने विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, 21 फुटावरून मुंगीच्या नाकात गोड पदार्थाचा सुगंध जातो. किती फुटावरून? 21.
आणि आपल्याला हातात घेऊन नाकाला लावावं लागतं. नाक एवढं आहे आपलं, छिद्र मोठे. हा, किती मोठे छिद्र आहे. सर्दी झाली तर गावाची गटार वाहिल्यासारखं दिवसभर वाहत. तरी आपल्याला नाकाजवळ घास आणि मुंगीला 21 फुटावरून साखरेचा वास येतो आणि मुंगी तिथपर्यंत जाते. मला हे उदाहरण का द्यायचं आहे श्रोतेजनो, जे व्यर्थ चिंता करतात ना, त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, अरे छोरो बाप, व्यर्थ चिंतित हो रहे हो. आमच्या फॅक्टऱ्या नाही, दुकान नाही, जमीन नाही, आम्ही कुठे इंटरव्ह्यू दिली नाही, आमची नोकरी नाही, चिपळ्या घेतल्या आणि भजन करून राहिलोय, तरी 10 लोक येऊन विचारतात काय घ्याल महाराज, पेढा घ्याल, हे घ्याल, भाजी काय घ्याल. काय केलं आम्ही? भगवान म्हणतोय तू मेरे लिए 1 कदम चल के देख, मैं तेरे लिए 10 कदम आने को तैयार. फक्त भरोसा पक्का ठेवा, विश्वास पक्का ठेवा, वो है. म्हणून हे जे दान आहे नैवेद्याचं, हे नित्य दान आहे. काय म्हणतोय? मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. किया कुछ न मैंने, शर्मसार हूँ मैं, तेरी रहमतों का तलबगार हूँ मैं. किया कुछ नहीं मैं, शर्मसार हूँ मैं, तेरी रहमतों का तलबगार हूँ मैं. दिया कुछ नहीं बस लिया ही लिया है, दिया कुछ नहीं बस लिया ही लिया है. तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. एक राजा राणी होते, पती पत्नी दोघं बसले गप्पा मारत. योगेश योगेश प्लीज प्रेशर कुठे गडबड आहे बघ, गेममध्ये देऊ नको, गेममध्ये देऊ नको. दोघंही बसले. आता पती पत्नीचा गप्पा. राजा राणी दोघं. त्यावेळेला राजा म्हणाला आपल्या राणीला, मी फक्त निमित्त म्हणून राजगादीवर बसलोय, पण सगळ्या प्रजेचं पालन करणारा तो आहे. राणी म्हणे मी कबूल नाही करत. अहो तुम्ही लोकांकडनं कर घेता, कराने भांडार भरतो, त्या भांडारातून खर्च करता, लोकांवर तुम्ही संरक्षण ठेवता, नजर ठेवता, सगळ्यांची विचारपूस करता, न्याय देता. इथे कुठे आला भगवान? तुम्ही म्हणता सगळ्यांना पोचणारा भगवान आहे, मी नाही कबूल करत. आता स्त्रीचा स्वभाव थोडा हट्टी असतो. एवढ्या वेळात एक मुंगी चालली होती. त्या राणीने ती मुंगी घेतली. एक डबी होती अशी तिच्याजवळ, आणि त्या डबीमध्ये मुंगी ठेवली आणि वरून झाकण बंद केलं तिने. असं असं लावलं, ठेवून दिली डबी. मग राजाला सांगितलं की आता डबीमध्ये मुंगी आहे, तुम्ही राजे आहेत ना, बघू बरं 1 तासानंतर हिचं काय होतं, हिला कोण खायला देतं. अहो आपण देऊ तर मिळेल. कशाचा भगवान, कशाचा परमात्मा? राणी सांगायला इसे कोण देतात? राजा म्हणे तो 1 तासाने नको उघडू, उद्याच उघड आहे. म्हणे नाही, तुम्ही काहीतरी करा, माझ्या हातातच ठेवते डबी. म्हणे हातात ठेव. 3 तास डबी हातात ठेवली आणि मग राणीने राजाला बोलवलं. मुंगी मेली असेल म्हणे. उघडली डबी. जशी डबी उघडली तर ती मुंगी एक तांदळाचा दाणा खात होती.
तिथे तांदूळ होता. राणी विचार करायला लागली, डबी माझ्या हाताने बंद केली, मुंगीमध्ये टाकली, आणि हे झालं कसं? तेव्हा राजा म्हणाला, सौभाग्यवत्याचं भांग भरल्यानंतर तुझ्या कपाळाला ज्या अक्षदा लागल्या होत्या आणि तू मुंगी टाकताना खाली वाकली, त्याच्यातली एक अक्षदा त्या डबीत पडली. कपाळावरची अक्षदा मुंगीसाठी डबीत टाकणारी जी शक्ती आहे तिला भगवान असं म्हणतात. लेकरांची सेवा केली सरुवाई, लेकरांची सेवा केली सरुवाई, कसे पान फेडू कसा होत राई, कसे पान फेडू कसा होत राई, विठ्ठला जन्मभरी पूजा तुझ्या बाहुलाची, जन्मभरी पूजा तुझ्या बाहुलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू, माऊली जगाची, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. सांगण्यासारखं खूप आहे श्रोतेनो, पण समजा नित्यदान. दुसरं दान आहे नैमित्तिक दान. नैमित्तिक दान या शब्दाचा अर्थ काय? काहीतरी निमित्त असेल म्हणून आपण दान करतो. याच्यामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उत्तर कार्य, अधिक मास, तीर्थयात्रा, या 5 गोष्टी. काहीतरी निमित्त असेल तर माणूस दान करतो. त्याच्या हातून ते दान. चंद्रग्रहण जर आला असेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी ते म्हणतात ना, काय ते वाक्य, हे दान सुटे ग्रहण, काय ते, आपल्याला जुनं वस्त्र जे असेल ते आपल्या अंगावरून उतरवायचं आणि ते दान करायचं. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अधिक मास, हे सगळे नैमित्तिक दान आहे की आपण निमित्त पाहतो आणि त्या ठिकाणी दान देतो. एक दान आहे, या दानाचं नाव आहे काम्यदान. आमचं शास्त्र सांगते काम्यदान या शब्दाचा अर्थ काय आहे? जी वस्तू दान केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या वस्तूचं दान करून आपल्याला हे पुण्य मिळणार आहे, जिथे कामना आहे. उदाहरणार्थ, ज्याला संततीला समस्या असेल, मी अंधश्रद्धा पसरवत नाही ना, मी पोथीतून सांगतोय, ज्याला संततीला प्रॉब्लेम असेल, गर्भ थांबत नसेल, एबॉर्शन होत असेल, अशा भगिनीने पौर्णिमेला, अधिक मासात आणि श्रावण महिन्यामध्ये तिलदान करा. तिलदान म्हणजे तिळीचं दान. तिळीच्या दानाचा द्रोण भरून दुपारी 12 वाजेला दिवा प्रज्वलित करून पौर्णिमा, श्रावण आणि अधिक या पर्व काळाला तिने तो दान करावा. शास्त्र असं म्हणतंय की गर्भस्तपन केलं जातं. अभिद्रवती मामीशम शरस्तप्ताय हेतवे. श्रीमद भागवत प्रथम स्कंद. गर्भस्थ उत्तरेच्या गर्भाला जेव्हा त्रास झाला, म्हणजे राजा परीक्षिती, त्यावेळेला उत्तरेच्या त्या श्लोकामध्ये दिलं की तिल दान करणं हे काम्य दान आहे, की हे मी याच्यासाठी करतोय. ज्याला डोळ्यांचा विशेष आजार असेल त्याने दीपदान करणं. महादेवापुढे तुपाचा दिवा लावणं, ब्राह्मणाला दीपदान करणं, तांब्याचा दिवा दान करणं, त्याच्याने ती काम्यता आहे. दुसरं एक श्रोतजन, ज्याला शरीर पीडा समाप्त करून आपल्याला दीर्घायू व्हायचा असेल, त्याने आपल्या जीवनामध्ये केव्हा तरी एकदा थोडं फार का असेना पण सुवर्ण दान करा. याला हे महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या जीवनामध्ये सातत्याने
आनंद राहून आपल्याला ब्राह्मणांचे संतांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे असं ज्याला वाटत असेल त्याला शास्त्र सांगते त्याने जलदान करा. विशिष्ट पुण्य आहे. आणि ज्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल त्याने गोदान करा. या सगळ्या दानाला जे म्हटलेलं आहे याला काम्य दान म्हटलं की आम्हाला काहीतरी कामन आहे. आणि शेवटचं दान सांगतो तुम्हाला ज्याला विमल दान म्हटलेलं. हे मी म्हणत नाही, गीता प्रेस गोरखपूरच्या दानांक नावाच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्याने विमल दान म्हणजे काय? गुटखा. विमल दान या शब्दाचा अर्थ असा आहे की दान दिल्यानंतर प्रार्थना अशी करायची, मला या दानाचा बदल्यात कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. दे दिया सो दे, मला कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. फलरहित दान या दानाचं नाव आहे विमल दान. की मला हे दिल्यावर मला काय पाहिजे, मला काय प्राप्ती पाहिजे. शुभदेवजी महाराज या शुकताला जेव्हा राजा परीक्षितीला कथा सांगायला बसले तेव्हा भागवताच्या 18,000 श्लोकांमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की शुकदेवांना राजा परीक्षितीकडनं दक्षिणेची अपेक्षा होती. हस्तिनापुराचं साम्राज्य होतं. मागितलं असतं तर दानात राज्य मिळालं असतं. शुकदेवांनी अपेक्षा केली नाही. रावणाने रामेश्वराची स्थापना केली. भगवान रामचंद्र पूजेला बसले आणि ब्राह्मण म्हणून रावण बसला. पण ज्या वेळेला रावण सगळी पूजा करतोय तेव्हा रामचंद्रांनी विचारलं रावणाला, दशानना तुम्ही आता स्थापना केली आहे, रामेश्वराची प्रतिष्ठा तुम्ही केली आहे, तुम्ही उत्तम ब्राह्मण आहात, सांगा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ. रामाने विचारलं रावणाला आणि रावणाने संकल्पही दिला होता की मी कशासाठी रामेश्वराची स्थापना करतोय. यजमानाला संकल्प दिला होता, मम शत्रू विनाशाय. संकल्प काय होता? रामाच्या हातामध्ये यजमानाला सांगताना बोला, यजमान मम आत्मना पुराणंद फलश्रुती प्राप्त्यर्थम सेतुबंध कार्य निर्विघ्न प्राप्तिरस्तु तथाच मम पत्नी हरण कार्य करिष्ये तत्शत्रु, तो जो शत्रु आहे, शत्रु विनाशाय शिवलिंग स्थापन करिष्ये. बालकांडामध्ये पुरावा आहे, म्हणा विधिवत काय लिंग थापी विधी वत करी पूजा. जय हो. वत करी पूजा शिव समान मोही प्रिय दूजा. शिव समान मोही प्रिय दूजा. लिंग थापी विधी वत करी पूजा. लिंग थापी विधी वत करी पूजा. शिव समान प्रिय मोहि दूजा. शिव समान मोहि दूजा. रावणाला विचारलं भगवान रामचंद्रांनी की बोल तुला काय पाहिजे दक्षिणा, सांगा महाराज. तुम्ही विधिवत पूजा केलेली. अरे दरवाजा बंद. जय हो ताई. आज तुमचं लक्ष नाही सासू सुनांचं. ए बेटा बसून घ्या, आता जाऊ नको. बैस. काल तो जाऊन आला, हस्तिनापूर फिरून आला आणि आल्या आल्या शंभूला त्याने पहिली गोष्ट सांगितली, आम्ही स्विमिंग पूलला गेलो होतो, तिथे स्विमिंग पूल आहे, रडायला लागला. मला मग माझ्या लक्षात आलं हा पेटी आहे म्हटलं. काय गरज होती त्याला सांगायची की आम्ही स्विमिंग पूलला गेलो.
जेवण झाल्याबरोबर सगळे गाडीत बसले, हस्तिनापुराला जायचं. सगळ्यांना असं वाटलं होतं दुर्योधनाची बाई चहाला बोलवेल, दुःशासनाची बाई रोटी भरेल. बरं नाही नेलं तर तुम्ही वैभव भाऊला बोलले असते, आम्हाला नेलं नाही. कुछ भी नाही, जगा आहे खान.